मी वरनं येईपर्यंत दादा थोडे लवकर आलते तर त्याने ना आंबे जे आहे ते बघा पिळून रस काढून ठेवला एवढा. मला ते सगळे आंबे घेतले का काय हो. पण आता माझा नवरा म्हणायला हरकत नाही, कारण का माहिती आहे का ते आंबे खराबच होऊन जात होते आणि मला टाईम मिळाला असता नसता तर त्याने लगेच पिळून तेवढंही करून ठेवले. आता त्यात साखर टाकून ठेवते, वेलची थोडीशी वाटून ठेवते, म्हणजे तो आंब्याचा रस जो आहे तो छान होईल खायला. सकाळची भाजी जी आहे ती तर बघा ही एवढी भाजी शिल्लक आहे, आता गरम करायला ठेवते. दूध अजून आलं नाही, चहा कोरा आहे म्हणून कुणीच घेतलेला नाही आहे. आता भात लावायचा आहे, थोडीशी भाजी शिल्लक आहे, आमटी शिल्लक आहे. भात लावला की संध्याकाळचं जेवण आहे. हे तुम्हाला शेअर करायचं आहे ना, तर त्याच्यासाठी आता मला याला वेळ द्यायचा आहे म्हणून मग मी मिक्सरला फिरून आला. मिक्सरला नाही, आता तुम्ही केले ना का केसर लय होती. बरं फिरव्या नाही, गाळून घेते मग सगळ्यात भारी गाळून घेतलेलं बरं. हा तेच की पूर्ण चाळण्यामध्ये गाळून घेते, म्हणजे संपूर्ण केसर निघतील, ते खायला पण नको आणि कायचं नको, तोंडाखाली आलं पण नको. एकदम स्मूथ असा आंब्याचा रस जो आहे तो तयार होईल. आता आज बुधवारचा बाजार आहे, तर आता दादा आणि आरू जातील. तुम्ही दोघं जाताय ना, बाजार घेऊन येतील, कारण आठवड्याभर भाजी पाला काय काय गोष्टी लागतात. आणि ते बघा गंगूला वर लावून आली, कारण साडीचे केसर पडलेले असतात. साडी म्हणजे साडी आता नवीन साडी आपण खोलतो तर थोडा का होईना त्याच्यातनं ते काटाचे निघालेले दोरे वगैरे कागद वगैरे पडलेले असतात. मोठी मोठी कागदं उचलली आणि म्हटलं आता हिला गंगूला लावं. वर लावलं मोबाईल खाली घेऊन आलं तर झाली गप झाली बघा ती, कारण तिला ते जवळ लागतं, वायफायवरती आहे ना. आता हा मोबाईल वरती द्यायचा आणि मग गंगू आपली चालणार. पुन्हा भाजीपाला आलेला धुयाचा, स्वच्छ ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा असं चालूच राहतंय. कामाची काही लिस्ट या घरात संपत नाही. पण असो, माझ्यासाठी दिवस उगवतो कधी मावळतो कधी कळत नाही, त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये कुठल्याही विचारांना थारा नसतो. मी फक्त माझ्या कामात राहते, त्यामुळे ना माझं माइंड फ्रेश राहतं. बऱ्याच जणींना वाटेल की बाबा तू दिवसभर कामात राहते, तुला ट्रेस वाटतो का. ट्रेस कधी वाटतो, घरातल्याने बाबा मदत नाही केली किंवा वेळेत नाही ऐकलं तर ट्रेस वाटतो. पण आपण गुंतून राहतो आणि लक्षात ठेवा की आपल्या लाईफमध्ये जेवढं आपण गुंतून राहू तेवढं आपल्याला इतर ज्या विनाकारणच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपल्याला वेळ मिळत नाही. त्या कुठल्याही गोष्टी असू दे, अगदी भूतकाळ असू दे व काही असू दे, आपल्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की माझं रुटीन जे आहे ना बिझीचं, त्यात मी हॅप्पी राहते. ज्या दिवशी एका दिवशी मी विचार करते मला आराम घ्यायचा आणि त्या दिवशी मी जर कंटिन्यूली 1-2 तास झोपले ना तर ते माझं माइंड जे आहे ते उलटं फिरतं. म्हणजे माझ्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह विचार कमी आणि नको ते विचार जास्त येतात. त्यामुळे मी स्वतःला खाली ठेवत नाही आहे. आणि कंटिन्युअली कामात राहण्याचा एक फायदा असा पण असतो की माणूस पॉझिटिव्ह आणि काय म्हणतात त्याला ॲक्टिव्ह राहतं. थोडंफार आपल्या हेल्थ महत्त्वाची असते, ते सगळं करूनच करायचं. आपल्याला काय ते सगळं सोडून कुठं झेंडा लावायला जायचं नाही आहे. जेवढं होतं आहे तेवढं. आता हे सगळं झालं की नंतर मग मी थोडा आरामच करणार आहे 1 तासभर, कारण जेवणाचं काय नाही आहे. आई संध्याकाळचं तिकडं जेवणार आहे. आईने एक ठेकाच धरला आहे, सकाळचं इकडं संध्याकाळचं तिकडं. दुपारचं इकडं यायचं, दुपारचं तिकडं जाऊन झोपायचं, संध्याकाळी इकडे येऊन झोपायचं. तिचं एक भंड बागीत रे. गॅस जरा बारीक करावं, भाजी ठेवले, मोठा गॅस करून आले ते आणि जळायला नको. असो चला, आता हे काढते, याचं काम करते आणि बघूया जे काय असेल छोटं मोठं. तर हे आहे अगारोचं रिगल पर्सनल ब्लेंडर. मला खूप दिवसापासून वाटत होतं की असलं एखादं ब्लेंडर आपल्याकडे असावं जे बाकीच्या मिक्सरपेक्षा वेगळं आहे. हे खूप इझी आहे, सोपं आहे, वापरायला तर एकदम सोपं. यात तुम्ही ग्राइंड करू शकता, ब्लेंड करू शकता आणि भरपूर गोष्टी आहेत याच्यामध्ये करायला. शेक, स्मूदी काही असू दे, तुम्ही सगळं याच्यामध्ये बनवू शकता. तर मला गरम मसाला बनवायचा होता, त्याच्यासाठी मी सगळं साहित्य काढून ठेवलं आहे. सोबत मला आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवायची होती, सोबत भाजी पण बनवायची होती, तर त्याचीसुद्धा ग्रेव्ही बनवायची होती. बघा किचनवर तर अजिबात पसारा वाटत नाही. एक छोटंसं हे जे जार आहे ते एखादे एक व्यवस्थित बसतात, अगदी किचन ओटा सुटसुटीत राहतो. तर आता प्रोडक्टबद्दल थोडीशी माहिती बघा. 400 वॅटचं आहे, 1 इयरची तुम्हाला वॉरंटी मिळत आहे. सोबत हे वेगवेगळ्या 3 लीड्समध्ये सुद्धा मिळत आहे, म्हणजे याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. सगळ्यात पहिलं हे आहे मेन युनिट, जे ब्लॅक आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आलेलं आहे. खूप सुंदर दिसतं, किचन ओट्यावर तर खूप सुंदर दिसतं. खाली ना ग्रीपसुद्धा आहे, यामुळे तुम्ही काय करू शकता बघा. किचन प्लॅटफॉर्मवर बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की हे हलतं का, मिक्सर चालू केल्यानंतर प्रॉब्लेम येतो का, तर नाही, ते व्यवस्थित त्याला प्लॅटफॉर्मला धरून ठेवतं. याला आलेल्या पॉवर कॉर्डची लेंथसुद्धा परफेक्ट आहे, जास्त मोठी नाही जास्त छोटी पण नाही.
हे आहेत 3 जार ज्याची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. पहिला आहे 700 ml, दुसरा आहे 500 ml, लास्ट आहे 300 ml. अजून एक आवडलेली खासियत, कोणतंही याच्यासोबत आलेलं जे झाकण आहे ते कोणत्याही जारला अगदी परफेक्ट बसतं. म्हणजे असं नाही की हे यालाच वापरा ते त्यालाच वापर. याच्यामध्ये ना 2 लीड ब्लेड्स जे आहेत त्या मिळतात, खास करून ग्राइंडिंगसाठी आहे. आणि दुसरा जो आहे 2 लिप फ्लॅट ब्लेड, हा जो आहे याच्यामुळे तुम्ही सर्व प्रकारचे ग्राइंडिंगचे जी कामं आहेत ते करू शकता. आणि दुसरं जे आहे ते खास ब्लेंडिंगसाठी तुम्ही वापरू शकता. सॉस, ग्रेव्ही किंवा इतर अजूनही काही बनवायचं असेल तर अगदी आरामात तुम्ही हे वापरू शकता. आणि याच्यावरती लिहिलेलं आहे बघा, ब्लेंड आणि ग्राइंड हे दोन्ही लिहिलेलं आहे. अजून याच्यासोबत आपल्याला 3 लीड्स जे आहेत त्या मिळतात. पहिलं जे आहे ते सिपर लीड. जेव्हा तुम्ही स्मूदी किंवा शेक बनवता तेव्हा ते जारला डायरेक्ट अटॅच करून तुम्ही ते पिऊ शकता किंवा कुठेही कॅरी करू शकता. दुसरं जे आहे ते युनिव्हर्सल आहे, जे तिन्ही जारवर बसतं. म्हणजे कोणत्याही जारला तुम्ही लावू शकता आणि त्याचा वापर करू शकता. आणि तिसरं जे आहे ते स्प्रिंकलर. जेव्हा एखादा मसाला वगैरे तुम्ही भरला, एखादी पावडर वगैरे भरली आहे तर तुम्हाला अगदी आरामात त्याच्यावर म्हणजे एखाद्या पदार्थावरती स्प्रिंक करायचं असेल तर तुम्ही आरामात करू शकता. म्हणजे त्याचा 2 in वापर आहे. अगदी तुम्ही एखादा पदार्थ बनवलेला आहे तो सुद्धा झाकून ठेवू शकता, नसेल तर तुम्हाला मसाल्यांसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला यामध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळत आहेत. सोबत वॉरंटी कार्ड आहे, मॅन्युअल सुद्धा आहे, जे बघून तुम्ही याचा वापर करू शकता. ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये कॉपरची मोटर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बिना कोणत्याही झिगझिगमध्ये तुम्ही अगदी आरामात ब्लेंड करू शकता, ग्राइंड करू शकता. ग्रेव्ही असू दे, ज्यूस असू दे, शेक असू दे, इतर मसाले असू दे, पेस्ट असू दे, काही असू दे, सगळ्या गोष्टी तुम्ही इझिली याच्यामध्ये बनवू शकता. तर मी जे आता काही मसाला वगैरे ज्या काही गोष्टी बनवणार आहे त्या तुम्हाला मी शेअर करत. तर आता बघा, एक आठवड्याभराची जर तुम्हाला आलं लसूण पेस्ट करून ठेवायची असेल तर आलं घ्यायचं आहे, लसूण घ्यायचं आहे. थोडंसं लसूण कमी आणि आल्याचं प्रमाण जास्त घ्यायचं, एखादी मिरची घालायची आणि याच्यामध्ये तेल आणि मीठ जरूर टाकायचं आहे, जेणेकरून ती जी पेस्ट आहे ती जास्त दिवस राहते. आता लगेचच मला जी ग्रेव्ही बनवायची होती तर त्याच्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडंसं आलं लसूण याची पेस्ट बनवणार आहे. आता ते थंड होतं तोपर्यंत इकडे मी गरम मसाला बनवून घेत आहे, जो मला महिन्यासाठी लागणार. हा जर एवढा जार भरून मी जर बनवला तर हा मला 1 महिना जातो. याच्यासाठी सगळे जे आपले खडे मसाले आहेत ते क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता कसेही मसाले असू दे व्यवस्थित होतं. म्हणजे याच्यामध्ये कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही आहे की बाबा माझी ते व्यवस्थित पावडर झालेली नाही आहे किंवा मला काही त्रास झालेला आहे. त्याचा आवाजसुद्धा जो आहे तो सॉफ्ट आहे, असा इरिटेट करणारा नाही आहे. बघा, झटकीपट जो आहे तो माझा मसाला पण तयार झाला. आणि ज्या लीडबद्दल मी बोलत होते बघा, तुम्हाला जर वाटले काढायचं नाही आहे असं भरून ठेवायचं ठेवू शकता. आणि ज्या वेळेला वाटते की बाबा स्प्रिंक करायचं आहे एखाद्या पदार्थावरती तर अशा पद्धतीने ही जी लीड आहे ती लावून तुम्ही अगदी आरामात करू शकता. म्हणजे एकाचे वापर किती आहेत बघा. आता मसाला थोडासा थंड होऊ दिला, लगेच गरम गरम काहीही भरायचं नसतं. अगदी कुठली पेस्ट असू दे, वाटण असू दे किंवा मसाले असू दे, थोडंसं थंड होऊ द्यायचं. हे सुद्धा माझं थंड झालेलं होतं, मोठ्या जारमध्ये मी घेतलेलं आहे आणि आता पेस्ट बनवून घेणार आहे. आलं लसणाची पेस्टसुद्धा बऱ्यापैकी थंड झालेली होती, तीसुद्धा एका काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवली. आता हे पेस्ट झाल्यानंतर हे जे भांडं असतं ना, हे भांडं आपल्याला इतर वेळी काढायला अवघड होतं, पण अशा पद्धतीने शेक करायचं आणि फ्रीजला जर ठेवून दिलं तर तुम्ही त्याचा वापर दुसऱ्या दिवशीच्या जेवणामध्ये सुद्धा करू शकता. तर चला, आता मी लगेच जो आहे तो मसाला बनवून घेतलेला आहे, कारण मला आज शेवग्याची भाजी बनवायची होती, जी पण ग्रेव्हीदार भाजी जी आहे ती बनवायची होती. तर बघा, लगेच झालेलं आहे आणि छोटंसं हातामध्ये खूप छान वाटतं, दिसायला पण एक वेगळी डिझाईन छान आहे. यात तुम्हाला थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्टर सुद्धा मिळतं, जेणेकरून तुम्ही जेव्हा याचा जास्त प्रमाणात वापर करता तेव्हा मोटरला जास्त गरम होऊ देत नाही. चला, या प्रोडक्टची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्राईससुद्धा खूप रिझनेबल आहे. तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. असो, माझी ग्रेव्ही जी आहे ती ऑलरेडी मी थोडीशी भाजली होती, त्यामुळे मी तेलामध्ये जास्त काही भाजलेली नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही पेस्ट बनवण्यासाठी कच्चं वापरता कांदा वगैरे तेव्हा जास्त वेळ जातो, आणि जेव्हा तुम्ही भाजून घेता त्यावेळेला अजिबात जास्त ग्रेव्ही आपल्याला शिजवायची गरज नाही. थोडंसं तेल सुटत आलेलं आहे, सगळे मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्या हिशोबाने मी पाणी ओतणार. आपल्या घरात शक्यतो रस्सादार, मग ती वांग्याची भाजी असू दे किंवा अशा पद्धतीने शेवग्याची आमटी असू दे किंवा इतर कुठल्याही भाजीचं असू दे, ते खायला आवडतं, कारण कुस्करून खाल्ल्यानंतर छान वाटतं. पण जेव्हा आपली ग्रेव्ही जर व्यवस्थित असेल, परफेक्ट असेल, तर त्या भाजीला टेक्स्चर जे आहे ते छान येतं.
तर काल ना मला भरपूर कमेंट आल्या की ताई तू त्या देवघराच्या पुढच्या साईडला जी डिझाईन आहे होला होलाची तर त्याला ना तू काच बसवून घे किंवा ॲक्रेलिक बसवून घे, अशा भरपूर साऱ्या कमेंट आल्या. तर हो, ते एक बसवायचं आहे. फक्त एवढंच आहे की त्याला सुतार लागतात, म्हणजे ते आपल्याला नाही जमत ताईनो. कारण ते म्हणतात ना की ज्याचं काम त्यानंच करू. त्यामुळे नक्कीच त्याच्यावर विचार करणार आहे आणि ते बसवून घेणार आहे. ती एक आयडिया तुम्ही दिली त्याच्यासाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे. तर आता पूर्ण देवघर जे आहे ते पूर्ण वर्ण खालीबंद झाले. आता ना हे हार धुतलेले होते ना सगळे, हे पण सगळे वाळून आले. बाहेर पावसाचं वातावरण झालं, हे बघा स्वच्छ वाळलेले आहेत एकदम कडकडीत. बरं झालं लवकर टाकलं ते. काय झालंय, जा ना आणून घाल ना त्यांना. नाही आहे तिथं, त्यात बाहेर कुठं ठेवल्या का बघ, तिकडे झाडात नाही का बघ, काय सामान राहिले का. हे घ्यावं, हे बघ भैया, हे बल्ब पुसून घे. लावलं बघा व्यवस्थित. हे राहिले स्वच्छ करायचं, लगेच ओळखी येते बघा. हे काळपट आणि हे बघा फ्रेश ब्ल्यू कलर दिसतोय. आणि हे 2 दारं लावले. याला सकाळपासून आताचा टायमिंग गेला, किती वाजले, संध्याकाळच्या 5:30 वाजलेत. हा, हे कट्टा पूर्ण असा ही झालता, काळपट झालता, पूर्ण स्वच्छ केलं. सेंटरलाच घ्या बरोबर. आणि ह्या ना इथं लावलं असं मध्ये. इकडं पण तेवढीच जागा आणि इकडं पण तेवढीच जागा सोडा. हे बाकीचे जे डाग दिसतात ना, हे ग्ल्यूचे डाग आहेत, लिक्विड. ते लिक्विड आहे ना, पुन्हा ऑर्डर करावं लागतं. चांगला आहे, मस्त निघालं. का होत नाही. अरे हा, पप्पाने एक व्हिडिओ केला की पप्पा तुम्ही ते युट्यूबला टाकलाय, फेसबुकला. नाही मारा फेसबुकला, बघितले मी. तर आता सगळी क्लिनिंग झाली, म्हटलं तर ड्रॉवर पण क्लीन करून घ्यावे, म्हणून त्यातलं सगळं काढलं. तर ग्रंथ माझ्याकडे आहेत ना, तर ते सगळे ग्रंथ एका गट्ट्यात बांधलेले होते आणि त्याच्याखाली मी जन्मकुंडली ठेवलेल्या होत्या. ह्या जन्मकुंडली ज्या आहेत त्या आर्यांच्या जन्मानंतर काढलेल्या होत्या. ते पण सोननमधले एक ब्राह्मण होते, त्यांच्याकडे मी काढलेल्या होत्या. आणि हे सगळं काढल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे की तुमचे दादा आणि माझे फक्त आणि फक्त 15 गुण, म्हणजे असं जर बघायला गेलं तर बघा 18 किंवा 19च्या पुढं गुण असावे म्हणतात ना, फक्त आमचे 15 गुण जुळतात. दुसरी गोष्ट, आम्हा दोघांनाही मंगळ आहे, म्हणजे दोघंही आम्ही मंगळाचे आहोत. हे आम्हाला कधी माहीत झाले, आर्यांच्या जन्मानंतर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वैरवर्ग पूर्ण विरुद्ध आहेत. उंदीर आणि मांजर, मी मांजर आहे, दादा उंदीर आहेत. म्हणजे जर असं जर बघायला झालं, आता जर ती कुंडली बघितली असती ना आणि लग्न असतं तर ब्राह्मणाने सांगितलं असतं की बाबा तुम्ही करू नका, यांची कुंडली कुठंही जुळत नाही. मग तुम्ही म्हणसाल की त्यावेळेला कसं, तर त्यावेळेला बघा, आता एवढं कोणी जास्त डीपमध्ये बघणार नव्हतं, तर त्यावेळेला आमचं जन्मकुंडलीवरून वगैरे काही बघितलेलं नव्हतं. नावरस नाव जे असतं त्याच्यावर बघतात ना, पण आमचं काय केलं की चालू नावावर नितीन आणि सोनाली या नावावर बघितलं होतं आणि या नावावर जुळते म्हणून आपलं त्याने सांगितलं की करा आणि लग्न केलेलं होतं. म्हणजे माझं एवढंच एक सांगणं आहे की बघा, कधी कधी असंही असतं की जी प्रॉपर कुंडली असते ती आपण नावरस नावावरनं काढतो आणि तिथं बऱ्याच वेळेला सगळं जुळतं, पण कधी कधी पुढं लग्न टिकत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम्स वगैरे येतात. आणि आमचं जर सगळं विरुद्ध आहे क्रॉसमध्ये, म्हणजे एखादा शहाणा ब्राह्मण आता म्हणणार की बाबा ही कुठंच जुळत नाही, नाड्या वगैरे काही जुळत नाही, पण आमचं लाईफ आता तुमच्या समोर आहे. सांगणं फक्त एवढंच आहे की शेवटी म्हणजे म्हणतात ना की नशिबाच्या पुढे आपण काहीही करू शकत नसतो. त्यामुळे डोक्यामध्ये जास्त काय ह्या गोष्टी घ्यायच्या नाही आहेत. जे काय चाललंय आपला पण 100% आपला प्रपंचासाठी द्यायचा, आपल्या पार्टनरला पण द्यायचा. मग कुठली कुंडली विरुद्ध असू दे किंवा कुठलं काही असू दे, दोघं जर चांगले असतील ना तर काही प्रॉब्लेम येत नाही. एक गोष्ट इथं जरूर मला बोलायला आवडेल, ती म्हणजे काय, परवा आजी म्हणत होती तुला सोन्याचा ढीग मिळाला. तुमच्या पण कमेंट असतात ना की ताई नवरा चांगला आहे तुझा किंवा दादा खूप चांगले आहेत, तू खूप नशिबान आहे, तू खूप नशिबान आहे. अरे पण कधीतरी असंही म्हणा, म्हणजे माझ्या आजीलाही म्हणणं आहे, तुम्हाला आहे की बाबा दादा तुम्ही सुद्धा नशिबान आहात. माझ्याबद्दल सुद्धा कमेंट असतात, पण खूप कमी प्रमाणात असतात, प्राधान्य जास्त करून दादाला असतं. आता याच्यात मी जेलस होते असं नाही आहे, पण एक तुम्हाला सांगू, कधीही दोष देताना सांगते, एखाद्याचं समजा रिलेशन चालत नसेल तर दोष देताना आपण बऱ्याच वेळेला
व्यक्तीला आपल्या मर्जीनं दोष देतो किंवा एखाद्याच चांगला असेल तर आपण एखाद्यालाच म्हणतो ना की बाबा तो चांगला आहे म्हणून सगळं चांगलं आहे. पण लक्षात ठेवा, जसं गाडीचं चाक 2 ह्याच्याशिवाय किंवा म्हणजे त्याचं बॅलन्सशिवाय चालत नसतं, तसंच कुठलंही रिलेशन असू दे, 2 व्यक्ती चांगल्या असतील तर ते चालतं. मग तुमचं कोणतंही असू दे, अगदी मुलांचं तुमचं रिलेशन असू दे किंवा नवरा बायकोचं असू दे किंवा फॅमिलीतील इतर कुठलंही रिलेशन असू दे, ते दोघांशिवाय चालत नाही. बऱ्याच ठिकाणी असं होतं, नवरा चांगला आहे पण बायको त्याला तेवढी पूरक साथ देत नसेल किंवा तेवढं म्हणजे हे करत नसेल, तर ते रिलेशन म्हणजे टिकतं का? मग नवरा चांगला असून काय उपयोग आहे? बऱ्याच ठिकाणी बायका खूप चांगल्या असतात, खूप छान प्रपंच करतात, पण तेवढा नवरा नसतो. मग आपण दोष कुणाला देणार आहे का? की चांगल्याला तुम्ही दोष देणार आहे का? मग ते काय अर्थाचं होत नाहीये. तशाच पद्धतीने सांगणं एवढंच आहे की कधीही कुठल्याही रिलेशनला दोघांची साथ लागते तेव्हाच ते चांगलं असतं. आजचा दिवस जो आहे तो पूर्णपणे आमचा स्वच्छतेत गेला. मग ते घराचे असू दे किंवा ते देवघराचे असू दे. मग संध्याकाळी विचार असा केला की बाबा शॉर्टकटमध्ये सिंपल अशी भाजी बनवावी. तर शेवगा जो आहे डाळ घालून केलेला होता. रिमिक्स व्हिडिओ आला आहे, त्यामुळे तुम्ही म्हणसाल की बाबा सकाळी तर तू त्या व्हिडिओमध्ये दाखवलं शेवग्याची भाजी आणि अजून पण शेवग्याची भाजी करते का? तर हे रिमिक्स असा व्हिडिओ आलेला आहे. असो, त्याच्यानंतर मग दुपारची जेवणं खाणं वगैरे झालं. तर सागर आलेला होता. तो सांगत होता की मुलांना पोहायला शिकवायला एक स्विमिंग पूल मिळाले. पोरांच्या पोहायचं स्विमिंग पूल बघून आलाय. मग पाठवा. किती रुपये तरी किती म्हणतात? आ किती दिवसात? एका दिवसाला? महिन्याचं वय. मग जाऊ दे, हिला पण, या म्हशीला पण घेऊन जावा. वेळ काढून जायचं, पवायला पण शिक दे. मल्टी टॅलेंटेड हो. आम्हाला एक पैशाचं मी काय सांगते, पैशाचं नाही आहे, पण मला वाटलं एका दिवसाला 4,500. हा मग चालतंय की, जाऊ दे की. मग त्यांनी सेफ्टी सुरक्षा घेतात का? किती ते किती टायमिंग आहे? सकाळी 8:30 ते 9:30. हा, संध्याकाळी 1 तास, सकाळी 1 तास. संध्याकाळी 2 टाइम जायचं आहे.